नाना भोसले यांच्या मूर्तीसमोर मी नतमस्तक होतो. निळकंठेश्वराच्या पावनभूमीला या ठिकाणी मी नतमस्तक होतो. माझ्या आई वडिलांना मी नतमस्तक होतो. त्यानंतर माझ्या बंधू समान असणारे या विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय सोनवणे सर यांना सुद्धा मी नतमस्तक होतो. त्यांचे आभार मानतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. बाळांनो, कुठल्याही सरांनी सांगितले कुठलंही काम करत असताना फळाची अपेक्षाही ठेवायची नसते. बरोबर आहे. ज्या वेळेला तनशेट्टी सरांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी मला एक व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला की आदर्श शिक्षक पुरस्काराची फाईल तयार करा. मी 2-4 दिवस त्यावरती विचार करायला लागलो. आपण स्वतःला स्मरून आपण आदर्श आहोत का, हे पहिल्यांदा स्वतःला आपण तपासलं पाहिजे. आणि 4 दिवस विचार केल्याच्या नंतर मी साहेबांकडे आलो. सकाळी मास्टरवरती सही केली. ऑफिसमध्ये कोण आहे का नाही पहिल्यांदा पाहिलं आणि हळूच म्हटलं, सर असा असं प्रस्ताव तयार करावा म्हणतोय, काय करू. त्याने म्हणते करा की, मागं हटायचं नसतंय, करा. यश येईल अपयश येईल करायचं. आणि फाईल तयार करायला लागलो. फाईल तयार केली. पुढे त्याचं काय काय झालं काय काय नाही तुम्हाला माहितीच आहे. डाएटचे लोक आले. त्यांनी या ठिकाणी येऊन क्रॉस चेकिंग केलं. केंद्राच्या लोकांनी चेकिंग केलं पहिल्यांदा, पुन्हा जिल्ह्याच्या डाएटच्या टीमने चेकिंग केलं. आणि त्यानंतर 15 ऑगस्टला आपला इथला कार्यक्रम उरकला. आणि त्याच दिवशी माझ्या वडिलांची 75वी वाढदिवस, माझ्या 75वा आमच्या वडिलांचा होता. तो कार्यक्रम आमच्या गावामध्ये मोठा होता. तनशेट्टी सरांना म्हटलं इथला कार्यक्रम झाल्याच्या नंतर चला गावाकडे जाऊन तिथला कार्यक्रम करू. आणि घाईमध्ये तिथला कार्यक्रम केला. त्याच दिवशी इंटरव्ह्यू ठेवण्यात आलेला होता जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी. एक 15 लोकांचं पॅनल होतं. 15 लोकांचं पॅनल होतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही महिला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि आम्ही तिथं गेलो. आम्ही तिथं गेल्याच्या नंतर मला सांगायला गर्व वाटेल, अभिमान वाटेल, तिथं जे बसलेली जेवढे काही जिल्ह्यामधले आमचे बंधू आलेले होते इंटरव्ह्यू देण्यासाठी, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असं टाय होता, कोट घातलेला होता. ते मला नाव पण येतील काय 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 होते. असं हायटेक आले होते एकदम. आणि मी मात्र आपला स्वातंत्र्य दिनाचा जो गणवेश होता त्याच गणवेशामध्ये तर गेलेलो होतो. आणि गेल्याच 1 नंबरला नाव इंटरव्ह्यूला माझंच होतं. बरं झालं म्हणलं लवकरात लवकर मोकळं हो. तिथं गेलो. साहेब, ज्या वेळेला आम्ही 4-5 जणांनी गेल्या वर्षी काम केलं आणि सगळ्यांनी सहकार्य केलं, आम्ही 5 जण जरी पुढाकार घेत असलो तरी इतर सर्वांचं सहकार्य त्या गोष्टीसाठी होतं. खरोखरच राग येतच होता. एक दिवशी तरी लातूरला 1 वाजता मी, तनशेट्टी सर, सांगवे सर, मनोज आडगळे सर, आम्ही पावसात भिजत ही फाईल तयार केली. या दुकानातून त्या दुकानात जा, त्या दुकानातून या दुकानात जा, छत्री नको भिजायचं. तसंच हा शर्ट आहे ना, हा शर्ट वरी घ्यायचा इथले बटन काढून, डोकं भिजू नये म्हणून. अशा पद्धतीनं आम्ही काम केलं. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत होतो त्यावेळेला अनुभव पण येत होता, शिकायला पण येत होतं, साहेबांचा राग पण येत होता. काय बरं बाबा विनाकारण एवढा त्रास आम्हाला. रात्री 1-1, 2-2 वाजिकनं आम्ही, आणि एके दिवशी तर चव्हाण सरांना माहित, त्यांना गावाकडून बोलवून घेतलं होतं. किलजला ते गेले होते. सुट्टीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी दिवसभर सकाळी 8ला आलो आणि 8 वाजल्यापासून हे सगळं आमचं दिनचर्या चालूच त्या ठिकाणी प्रोजेक्टर रूम मध्ये. असं करत करत आपल्या शाळेचा शेवटी नंबर आला. मला सांगायला आनंद वाटतो. आज मला अभिमानानं सांगा वाटतं, या जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये ज्या कुठल्या शाळेने करून दाखवलं नाही ते महाराष्ट्र विद्यालयाने करून दाखवलं. आज केंद्रामध्ये, मी तुम्हाला मोठेपणा नाही सांगत, आज केंद्रामध्ये फोन करून साहेबांना विचारतात, सर तुमची ती माहिती पूर्ण झालेली आहे, ते कशा पद्धतीचे सांगा थोडंसं आम्हाला. केंद्रामधले वरिष्ठ अधिकारी विचारत असतात. हे कशामुळे झालं? अनेक गोष्टी आहेत हो.
आज विकसित भारतचा आहे. विकसित भारतमध्ये आपण 90% आहोत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा काल साहेबांची परवानगी घेतली. आज साहेब त्याचं 60% काम केलं मी रात्रीपासून आणि आज त्याला फायनल करणार. आज त्याला फायनलाइज्ड करून पहिल्यांदा लातूर जिल्ह्यातल्या ग्रुपवरती साहेबांना मेसेज टाकायला लावणार आहे मोहच्या मुख्याध्यापकांच्या प्राचार्यांचे की आमचं काम फायनलाइज्ड झालेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. आयगोटचं ट्रेनिंग आहे. त्यात 5 प्रकारच्या ट्रेनिंग आहेत. त्या 5 प्रकारच्या ट्रेनिंग मध्ये आपल्या महाराष्ट्र विद्यालयाने ती ट्रेनिंग पूर्ण केलेली आहे. ज्यामध्ये कर्मयोगी जे मुख्य पंतप्रधानांची संकल्पना आहे ती संकल्पना आपण अस्तित्वात आणलेली आहे. सगळं श्रेय माझ्या सर्व बंधू भगिनींचा आहे. शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर माझे कर्मचारी आणि तुम्ही सर्व माझे दैवत. मला माहित आहे उस्तुरे साक्षीने विचारली होती इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर, सर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला होता काल, काय काय झालं त्यामध्ये. मी म्हणलो माझा खरा पुरस्कार कोण आहे? कोण आहे माझा खरा पुरस्कार? हे आहे माझा खरा पुरस्कार. तुम्ही आहात. ते कागद मला मिळणार आहे का नाही मला माहिती नाही, पण माझा खरा पुरस्कार तुम्ही आहात. आणि या पुरस्काराचा मानकरी मी एकटा नाही, तुम्ही सर्वजण आहात. या शाळेमधला प्रत्येक कर्मचारी आहे आणि हे अशा पद्धतीनं कार्य आपण करत गेलो, मिळत गेलं. आणि आपण कसं आहे, कर्म करेगा तो नरका नारायण बन जाएगा. तुम्ही जर काम करत गेलात तर एके दिवशी माणसाचा तुम्ही देव व्हाल. पण काम केलं पाहिजे. आणि हे काम करून घेण्याची जी टेक्निक आहे ही टेक्निक मी 6 मुख्याध्यापक बघितले सर. एकच मुख्याध्यापक पाहिलं नाही फक्त मी आकडे सर. आता सर्व मुख्याध्यापकांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. कशा पद्धतीनं पुण्यात शेतकऱ्याला कळते ना, बैलाला डाव्या बाजूला जुंपायचं का उजव्या बाजूला जुंपायचं. डाव्या बाजूला जुंपलं तर बाहेर वळते, मधल्या बाजूला जुंपलं तर आपोआप तासाने चालतंय. जसं शेतकऱ्याला माहिती असतं तसं कुणाला कसं कोणत्या ठिकाणी योग्य प्रकारे त्याचा यूज करायचा आणि त्याचा वापर करून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कसा प्रयत्न करायचा ही किमया सोनवणे सरांमध्ये आहे. आणि त्यांनी मला प्रेरणा दिली. ते कधी कधी गेटच्या बाहेर गेलो, गपरे लय शान आहेस म्हणतात मला. बरोबर आहे. ते आम्हाला हक्कानं बोलतात, प्रेरणा देतात, मोटिवेट करतात. आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला साहेबांनी खूप मोठ्या स्वरूपामध्ये साथ दिली, सहकार्य केलं. मला आठवतंय प्रस्ताव दाखल करायच्या दिवशी गोपनीय अहवाल, एक एक गोष्ट मला आठवते. गोपनीय अहवाल द्यायचा होता 2022 ते 2025. आमच्याकडे गोपनीय अहवालच नव्हता. होता पण जुना होता. द्यायचा होता लेटेस्ट 5 वर्षाचा. गोपनीय अहवाल म्हणजे काय असतो, एखाद्या कर्मचाऱ्यानं काय काय काम केलंय, त्याचं वर्तन कसं आहे, त्याचं पूर्ण लिखित हे आपल्या प्रमुखाकडे असतं, साहेबांकडे असतं. आणि तो गोपनीय अहवाल आमच्याकडे नव्हता. आणि आम्ही साहेबांना फोन केला, गोपनीय अहवाल नाही सर, कसं करू द्या. त्यांनी तरी सांगितलं आम्हाला 1 तासाच्या आत द्या. आता किलारीला यायचं, पुन्हा तयार करायचं, पुन्हा घेऊन जायचं नाही. साहेबांनी म्हटले तिथल्या इथे तयार करा, शिक्के आहेत का मुख्याध्यापकाचे? आहेत, मारा आणि तुम्ही सह्या करा आणि दाखल करा. म्हणजे एवढं अधिकारवाणीनं सांगणारी व्यक्ती सुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही आज ज्या दिवशी पुरस्कार भेटला त्या दिवशी साहेबांनी मला फोन केला, शुभेच्छा बाळ म्हणले, तुला खूप खूप शुभेच्छा. उद्या या शाळेमध्ये उद्या सत्कार करू. ठीक आहे येतो म्हटलं. पुन्हा साहेबांनी म्हटले नाही, आपल्या सर्व लेकरांच्या समोर सत्कार करू. ठीक आहे करू. अशा पद्धतीनं हा पुरस्कार मिळाला. एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही. पुरस्कार मिळाला म्हणून काय हरवून जायचं नाही, हवेत चालायचं नाही, आपल्या जमिनीवरच राहावं लागणार आहे. इथून याही पुढं अशाच पद्धतीचे आपण कामं सर्वजण मिळून करूया. सगळ्यांचं सहकार्य एकमेकाला असतंच, राहतच, आपण कायम करीत आलेलोच आहोत, याही पुढे करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि संस्थेतर्फे, शाळेतर्फे या ठिकाणी अण्णांनी ज्या भावनेनं मला घेतलेले होते, मला आठवतंय अण्णांचा शब्द, झाडाखाली माझी इंटरव्ह्यू झाली होती. त्या इंटरव्ह्यूला 38 मुलं आलेली होती, त्यामध्ये मी सुद्धा होतो. सर्व
सोनवणे सर भोसले सर तेवढे मैदानावरती त्या ठिकाणी सर्व आपल्या संचालक मंडळासोबत होते. बाकीचे सगळे कर्मचारी खिडकीतून इंटरव्ह्यू पाहत होते. अण्णांनी मला म्हटलं होतं किमान घुगूच्या घु तर पोराला आलं पाहिजे. हा आमच्या काळातला खेळ आहे. किमान घुगूच्या घु तर पोराला आलं पाहिजे हा अण्णांचा शब्द होता. आणि कुठेतरी आपण तो पूर्णपणे सार्थ करून दाखवलेला नाही, पण कुठेतरी अण्णाच्या या शब्दाला आज जागलो याचा मला अत्यंत आनंद वाटतो. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही या ठिकाणी माझा सत्कार केलात. सर्व विद्यार्थी या ठिकाणी उन्हामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल मी संस्थेचे साहेबांचे सर्व कर्मचाऱ्यांचे मी या ठिकाणी हार्दिक ऋण व्यक्त करतो. आभार नाही, ऋण व्यक्त करतो मी. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.